आपण पाहताय IB7 न्यूज, आवाज नव्या युगाची। जन सुरक्षा विधेयक रद्द करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे तहसीलदार यांना निवेदन। गेल्या 4 ते 5 दिवसा अगोदर महायुतीच्या सरकारने विधानसभेमध्ये महाराष्ट्र जन सुरक्षा विधेयकाला मंजुरात दिली असून कायदा जनतेच्या विरोधात आहे। एक प्रकारे शासन जनतेच्या भावनाशी खेळ खेळत असून जनतेला भारतीय संविधानामध्ये दिलेल्या मूलभूत अधिकारापासून वंचित ठेवण्याचे षडयंत्र महाराष्ट्र सरकार करीत आहे। प्रत्येक इलेक्ट्रॉनिक मीडिया तसेच प्रिंट मीडिया व कायद्याचे जाण असणाऱ्या प्रत्येक राजकीय तज्ञ महाराष्ट्र जन सुरक्षा विधेयक बाबत माहिती देत आहेत। त्यामुळे सदर कायदा हा जनतेच्या हिताचा की अहिताचा असा प्रश्न निर्माण झाला आहे। सदर कायद्यामुळे या देशातील नागरिक भयभीत आहेत। त्याला सरकारच्या विरोधात बोलता येणार नाही किंवा तो आपले म्हणणे लोकशाही पद्धतीने मांडू शकणार नाही व त्याला आपले तोंड बंद करून बसावे लागणार। त्यामुळे या देशातील लोकशाही धोक्यात आली असून त्यामुळे इथला सामान्य जीवन विस्कळीत होत आहे। या महाराष्ट्र जन सुरक्षा विधेयकाचा वंचित बहुजन आघाडी शेगाव तालुका वतीने जाहीर निषेध करीत आहेत व विधेयक त्वरित रद्द करण्यात यावे अशी निवेदन वंचित बहुजन आघाडी शेगावच्या वतीने तहसीलदार यांना देण्यात आले आहे। तालुकाध्यक्ष दादाराव अंबोरे, विठ्ठल पाटील, युवा जिल्हाध्यक्ष अनिल वाकोडे, उमेश इंगळे, दीपक विरघट, दिलीप गवई, अजाबराव समदूर, महिला जिल्हा उपाध्यक्ष वर्षाताई इंगळे, संगीता ससाणे, भाग्यश्री सोनोने यांच्यासह असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। गौतम इंगळे, IB7 न्यूज प्रतिनिधी शेगाव। महायुतीच्या सरकारनं महाराष्ट्र विधानसभेमध्ये राष्ट्रीय जनसुरक्षा कायदा ह्या विधेयकाला मंजुरात दिली असून हा कायदा हा जनता विरोधी असून या कायद्याच्या निषेधार्थ आम्ही श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार या कायद्याचा निषेध करत असून हा कायदा त्वरित रद्द करावा व त्याचप्रमाणे अक्कलकोट येथे झालेल्या संभाजी ब्रिगेडचे प्रांतीय अध्यक्ष सन्माननीय प्रवीण दादा गायकवाड यांच्यावर जो प्राणघातक हल्ला केला त्या हल्ल्याचा आम्ही या ठिकाणी वंचित बहुजन आघाडी शेगाव तालुक्याच्या वतीनं या ठिकाणी जाहीर निषेध करीत आहोत।